परभणी हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी ह्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ आज रायगडमधील महाड शहरामध्ये आंबेडकरी समाजाकडनं जाहीर निषेध व्यक्त केलाय. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा सुद्धा तीव्र निषेध करत ह्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. परभणीतील घटनेमध्ये संविधान प्रतिकृतीची ज्या माथेफिरूनं तोडफोड केली आहे त्या माथेफिरूच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवावा, शिवाय परभणीचे पोलीस यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. 10 डिसेंबर रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाची प्रतिकृती एका माथेफिरूने पवार नामाचा माथेफिरू त्यांनी त्याची तोडफोड केली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये आंबेडकरी जनतेची पोलिसांकडून, अमरावती पोलिसांकडून, परभणी पोलिसांकडून धरपकड झाली. कोम्बिंग ऑपरेशन झालं. त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या नावाच्या भीमसैनिकाचा, एक उच्च शिक्षित LLB शेवटच्या वर्षाला असलेला तरुणाचा मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे. त्यानंतर 18 डिसेंबरला संसदेमध्ये केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेले आहेत. या तिन्ही बाबींचा निषेध म्हणून महाड क्रांतीभूमी समन्वय समितीच्या वतीने महाड तालुक्यातील सर्व संस्था, संघटना, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीनं आज एक धिक्कार मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. हा मोर्चा 14 तळे येथून तांबटळी मार्गे बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणी महाराजांना वंदन करून पुढे ST स्टँड रोडने प्रांत कार्यालयावर त्याचा समारोप होईल. प्रांत कार्यालयाच्या तिथे एक सभेचं रूपांतर होईल आणि मोर्चाची सांगता होईल. जय भीम. तो माथेफिरूला देशद्रोहाचा त्याच्यावर खटला चालवावा आणि पोलीस जे आहेत परभणीचे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केला आहे, या केंद्रीय गृहमंत्र्याला बडतर्फ करावे अशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत. जय भीम.